नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राजपत्र अर्थातच ज्याला गॅजेट म्हणलं जातं हे कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन करू शकता याची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस तुम्हाला पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे तुम्हाला राजपत्र का करावं लागतं? जर तुमच्या नावामध्ये काही कानामात्रा विलांटी किंवा तुमच्या स्पेलिंग मध्ये जर काही बदल झाला असेल, स्पेलिंग मिस्टेक झाली असेल नजर चुकीने, किंवा तुम्हाला आफ्टर मॅरेज म्हणजेच अर्थात लग्नानंतरचं जर नाव तुम्हाला बदलायचं असेल, जर तुम्ही बाहेर काही ठिकाणी राहत असाल आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जर काढू शकत नसाल तर तुम्हाला हे गॅजेट बनवावं लागतं। कारण की जे काम मॅरेज सर्टिफिकेट करतं तेच काम गॅजेटने देखील होत असतं। तर तुम्हाला लीगल पेपर म्हणून गॅजेट द्यावं लागतं प्रत्येक ठिकाणी। तर ते राजपत्र कसं करायचं या व्हिडिओमध्ये मी आज संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तरी आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यानंतरही माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। याच्या नंतरचा नेक्स्ट आपला व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये तुम्हाला राजपत्र कसं बनवायचं ते मी शिकवणार आहे। याच्या पुढे एक आपला व्हिडिओ मॅरेज सर्टिफिकेट कसं बनवायचं याच्यावरती स्पेशल आणि डीप मध्ये माहिती सांगणारा आपण बनवणार आहे। म्हणून तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात। चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर यायचं आणि क्रोम ब्राउझर आपला ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आपल्याला आपले सरकार। आपले सरकार हे सर्वसामान्य कोणी यावरती काम करू शकतं, पब्लिक लॉग इन आहे। आपले सरकार लॉग इन वर क्लिक करायचे, पहिली वेबसाईट येईल यावर क्लिक करायचे आपल्याला। अशा प्रकारचा इंटरफेस येईल। आता आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचे, त्यानंतर असे पॉपअप येतील। आपल्याला 1 नंबरच्या पर्यायावर क्लिक करायचे। आता रजिस्ट्रेशन करायचंय, ज्यांचा अर्ज करताय तुम्ही त्यांचा जिल्हा सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे। त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओटीपी यावर क्लिक करायचे। सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल, तो 6 अंकी ओटीपी तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने 6 अंकी ओटीपी त्यांचा आपल्याला या ओटीपी मध्ये टाकून घ्यायचा आहे या रकान्यामध्ये। त्यानंतर युजर नेम, त्यांचं नाव किंवा ईमेल आयडी असं काही तुम्ही यामध्ये युजर नेम ठेवू शकता किंवा त्यांचा आधार कार्ड क्रमांक देखील ठेवू शकता। तर अशा पद्धतीने त्यांचं युजरवर क्लिक करायचं, असं युजर नेम बघू शकता या ठिकाणी हे राहू शकतं। आता या ठिकाणी त्यांचा पासवर्ड तयार करून घ्यायचा। आता काहीही पासवर्ड तुम्ही या ठिकाणी बनवू शकता। उदाहरणार्थ त्यांचं नाव @123 किंवा त्यांच्या गावाचं नाव @123 टाकून तुम्ही या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड देखील तयार करायचं। दोन्ही रकान्यामध्ये एकच पासवर्ड सेम टाकायचा आहे। त्यानंतर त्यांच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला कॅपिटलमध्ये यामध्ये टाकायचं आहे। सध्या त्यांचं नाव आहे तसं नाव टाकलं तरी चालतं, किंवा जसं नाव तुम्हाला करायचंय कोणत्याही नावाने रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता तुम्ही, त्यासाठी काही अडचण येणार नाही। तर या ठिकाणी नाव टाकून घेतलं, टॅब मारल्यानंतर समोर मराठीमध्ये येईल। या ठिकाणी त्यांची डेट ऑफ बर्थ तुम्हाला निवडायची, जी त्यांची जन्मतारीख आधार कार्डवर असेल ती तारीख तुम्हाला यामध्ये निवडायची। अशा पद्धतीनं आपल्याला त्यांचं जन्मतारीख निवडायची, पहिले वर्ष निवडायचं, नंतर महिना निवडायचा आणि नंतर आपल्याला तारीख निवडायची। तर अशा पद्धतीने आपण त्यांचं वर्ष, महिना आणि तारीख या ठिकाणी निवडलेली आहे, बघू शकता। अशा पद्धतीने निवडल्याच्या नंतर आपल्याला खाली टर्म्स आणि कंडिशनचा बॉक्स दिसेल, यावर क्लिक करायचं आणि रजिस्टर यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता रजिस्ट्रेशन झालेले युजर नेम या ठिकाणी दिसतोय आपल्याला, तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला लॉग इन करायचं। लॉग इन कसं करायचं चला सांगतो। या ठिकाणी जो युजर नेम तुम्ही ठेवलाय तो युजर नेम यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला। युजर नेम टाकून घेतल्याच्या नंतर जो तुम्ही आता पासवर्ड बनवलाय त्यांच्या नावानुसार किंवा गावानुसार तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने मी त्यांचं जे युजर नेम क्रिएट केलं होतं ते युजर नेम या ठिकाणी टाकलंय, पासवर्ड या ठिकाणी आता टाकून घेतलेला आहे। त्यानंतर जो खाली कॅप्चर दिसतो तो जसाच्या तसा ॲज इट इज या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला आता जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करून एंटर करायचंय। त्यानंतर तुमच्या समोर अशी स्क्रीन लॉग इन होईल। त्यानंतर बघू शकता या ठिकाणी डाव्या साईडला तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील, कोणतेही तुम्ही यामधले कामं करू शकता। आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे, लेबर डिपार्टमेंट असलेला, यावर क्लिक करायचंय। त्यानंतर असा पॉपअप येईल। आता वरती 1 नंबरचाच पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे।
बघू शकता आता तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे गॅजेट तुम्ही या ठिकाणी धर्म बदलण्यासाठी गॅजेट, नाव बदलण्यासाठी आणि जन्मतारखेसाठी गॅजेट बनवू शकता. आपल्याला नाव बदलायचंय म्हणून 2 नंबरचा पर्याय घेऊन पुढे जायचंय. असा इंटरफेस येईल. आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला नाव बदलण्यासाठी जो पर्याय दिलाय त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. आता नाव बदलण्यासाठी कुठला आहे तर हा पर्याय आहे. तर आपल्याला या ठिकाणी असं क्लिक करायचंय. त्यानंतर असं तुम्हाला या ठिकाणी नियमावली वाचायला भेटेल. तुम्ही बघू शकता मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला 7/12 साठी नाव बदलायचं असेल मराठीतून तर तुम्ही हे मराठीचे नियम वाचा आणि मराठी फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. जर मराठीत नाव दुरुस्त करायचं असेल तर अशा प्रकारचा फॉर्म येतो. हा फॉर्म तुम्हाला भरून स्कॅन करायचा आणि अपलोड करायचा असतो. आता आपल्याला इंग्लिश मध्ये नाव चेंज करायचंय म्हणून मी दुसरा पर्याय दाखवतो. इंग्लिश वरती क्लिक करायचं. बघू शकता खाली यायचं, तुम्हाला स्क्रोल करायचंय, फॉर्म डाउनलोड करायचा आहे. हा फॉर्म आता आपल्याला भरावा लागणार आहे. कसा भरायचा तर यात सविस्तर दाखवलेलं आहे. ओल्ड नेम, न्यू नेम, तुम्हाला या ठिकाणी मिडल नेम टाकायचंय, या ठिकाणी त्यांचं सरनेम टाकायचंय. त्याचप्रमाणे तुम्हाला खाली जे नवीन नाव करायचे ते नवीन नाव मिडल नेम टाकायचंय. मायनर केस असेल तर या ठिकाणी पॅरेंट्सही मारतील. प्रौढ असतील 18 वर्षापेक्षा ते स्वतःही या ठिकाणी मारतील. त्यानंतर रिझन काय आहे तर या ठिकाणी लिहू शकता. जर स्पेलिंग मिस्टेक आहे का आफ्टर मॅरेजचं नाव बदलताय ते इथं लिहायचंय. त्यानंतर त्या व्यक्तीची नवीन नावाप्रमाणे सही तुम्हाला या ठिकाणी मारायची. सही मारल्यानंतर त्या ठिकाणी तारीख देखील तुम्हाला टाकायची. त्यानंतर नवीन नाव त्यांचं या ठिकाणी टाकून घ्यायचंय. त्याच्यानंतर त्यांचा जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने प्रॉपर फॉर्म भरायचा आहे आणि स्कॅन करून तुम्हाला ठेवायचा आहे. हा आपल्याला अपलोड करायचा आहे. तर आता टर्म्स आणि कंडिशनच्या बॉक्सवर क्लिक करून पुढे जा यावर क्लिक करायचे. आता आपल्या समोर अशा प्रकारचा अर्ज ओपन होईल. आता आपल्याला हा अर्ज कसा भरायचा आहे बघा. सर्वसामान्य म्हणजे ओपन कॅटेगरीतून असेल तर हा 1 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. जर तुम्ही कास्ट मधून असाल तर तुम्हाला काही फी मध्ये सवलत मिळते, कमी फीस असते. तर तुम्ही बॅकवर्ड मधून असाल तर बॅकवर्ड, ओबीसी मधून असाल तर ओबीसी हा पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला गव्हर्नमेंटची फीस जी आहे ती कमी लागते. तर अशा पद्धतीने आणि मायनर असेल तर मायनरवर क्लिक करायचंय. आता हा व्यक्ती सर्वसामान्य कास्ट मधून आहे, ओपन मधून आहे म्हणून 1 नंबरचा पर्याय निवडला. त्यानंतर त्याच्या नावाचं मिस्टर मिसेस जे आहे ते तुम्हाला यामध्ये निवडायचंय. नाव रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं आलेलं असेल. त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख आपल्याला त्यांची निवडून घ्यायची, जी त्यांच्या जन्मतारखेचा पुरावा जो आहे किंवा आधार कार्ड जे आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये त्यांची तारीख निवडायची. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांची पहिले जन्मवर्ष, नंतर महिना आणि तारीख अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी निवड करायचे. त्यानंतर ऑटोमॅटिक वय या ठिकाणी क्लिक केलं की वय अशा पद्धतीने येईल. त्यानंतर जेंडर निवडायचंय, मेल फिमेल जे असेल ते यामध्ये निवडायचंय. मोबाईल नंबर आलेला असेल, लँडलाईन नंबर मॅन्डेटरी नाही सोडून द्या. त्यानंतर या ठिकाणी त्यांचा ऍड्रेस टाकायचा आहे पूर्ण, जो आधार कार्डवर असेल किंवा त्यांच्या लाईट बिलावर असेल तो. ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे, मॅन्डेटरी आहे. त्यांचा आधार कार्ड क्रमांक मॅन्डेटरी नाही तरी देखील तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा त्यांचा कोणता आहे, त्यानंतर तालुका कोणता आहे आणि गाव कोणता आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जिल्हा, तालुका आणि त्यांचं गाव यामध्ये निवडून घ्यायचंय. त्यानंतर त्यांचा जो पोस्टल पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता चला मी स्क्रोल करून घेतो, पुढे दाखवतो तुम्हाला. स्क्रोल केल्याच्या नंतर बघू शकता आता तुम्हाला या ठिकाणी त्यांचं ओल्ड नाव काय आहे आणि नवीन नाव काय ते टाकायचंय. जे जुनं नाव आहे त्यांचं पहिलं नाव या ठिकाणी टाकायचंय. पहिलं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी मिडल नेम मध्ये त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचंय जे असेल ते, आणि 3 नंबरला लास्ट नेम मध्ये सरनेम टाकायचे. तशा पद्धतीने तुम्हाला आता खाली न्यू नेम या ठिकाणी त्यांना नवीन नाव कसं पाहिजे. त्याच्यानंतर मिडल नेम मध्ये लग्नानंतरचं बदलत असाल तर पतीचं नाव टाका आणि वडिलांचंच नाव दुरुस्त करायचं असेल तर वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचे आणि या ठिकाणी सरनेम टाकायचे. तर वरती जुनं नाव, खाली नवीन नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला समोर कारण विचारलं गेलंय की रिझन काय आहे, नाव चेंज जे करताय तुम्ही याचं रिझन काय आहे. तर आता या केसमध्ये काय झालेलं आहे, यांच्या वडिलांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. तर ती स्पेलिंग मिस्टेक किरकोळ आहे पण बऱ्याच ठिकाणी यांना अडचण येत असल्यामुळे ती दुरुस्त करायची आपल्याला. तर रिझन काय देतोय आपण या ठिकाणी, स्पेलिंग मिस्टेक आहे म्हणून. आता तुम्ही जर लग्नानंतरचं बदलत असाल तर तुम्ही आफ्टर मॅरेज या ठिकाणी टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता खाली आपल्याला बॉक्सवर ऍक्सेप्ट करायचे आणि पुढे जावर क्लिक करायचे. पुढे जावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जुनं नाव आणि नवीन नाव अशा पद्धतीने दाखवलं जाईल.
हेच तुम्हाला संधी आहे व्हेरीफाय करण्याची. परत पुढे गेल्यावर तुम्हाला बदलता येणार नाही, नवीन अर्ज करावा. ओके करायचं आपल्याला बरोबर असेल तर, आणि आता पुन्हा प्रोसेड आणि पुढे जा यावर क्लिक करायचे. अशा पद्धतीने थोडासा वेळ तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो. फॉर्म आता सेव्ह होत आहे. तुम्ही भरलेली ही अचूक माहिती असली पाहिजे. या ठिकाणी सेव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठलाही बदल यामध्ये करता येणार नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे, म्हणजे सेव्ह झालेला आहे. आता तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे. तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो त्यांचा अपलोड करायचा आहे. आपण फोल्डर बनवलेले डेस्कटॉपला बघू शकता. त्या फोल्डर मधले आपण फोटो या ठिकाणी आता अपलोड करणार आहोत. तर बघू शकता हे त्यांचे डॉक्युमेंटचं फोल्डर ओपन केले. पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी आपण अपलोड केलेला आहे. अशा पद्धतीने त्यांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आता प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे. आता फोटो प्रूफ मध्ये काय द्यायचंय, तर मी आधार कार्ड आहे म्हणून आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करतो. त्यानंतर बघू शकता यापेक्षा वेगळे तुमच्याकडे असतील तर तुम्ही देऊ शकता, किंवा किमान एक डॉक्युमेंट तुम्हाला देणं बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता फोटो प्रूफ मध्ये मी आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलेले आहे. आता आपण खाली ऍड्रेस प्रूफ मध्ये आलो. ऍड्रेस साठी आता त्यांचं इलेक्शन कार्ड आहे की आपलं, सॉरी माफ करा, इलेक्ट्रिसिटीचे बिल आहे म्हणून आपण इलेक्ट्रिसिटी बिल या ठिकाणी अपलोड करतो. तुम्ही रेशन कार्ड किंवा आधार कार्डही या ठिकाणी अपलोड करू शकता. बघू शकता मी आधार कार्ड देखील या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने तुम्हाला किमान एक डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. जर एक्स्ट्रा तुमच्याकडे असतील तर तेवढी फाईल सपोर्टिंग होईल, देऊ शकता तुम्ही. या ठिकाणी LC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी आपण अपलोड करतोय. त्याच्यानंतर बघा हा पर्याय आता खाली लिगल. बऱ्याच जणांना याच्यात काय अपलोड करायचं कळत नाही. किरकोळ बदल जर असेल तर तुम्ही मॅन्युअली हाताने टाईप करू शकता, किंवा तुम्हाला ऍफिडेव्हिट नोटरी वगैरे तुम्ही बनवू शकता लग्नानंतरचं जर असेल नाव तर. तर मी एक हस्तलिखित एक म्हणजे कॉम्प्युटरमध्ये तयार केलेला नमुना आहे. बघू शकता मी तुम्हाला या ठिकाणी आता काय अपलोड करतो ते दाखवणार आहे. तुम्हाला जर तो फॉर्मॅट लागणार असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये आपला ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा. त्यावरती मी हा फॉर्मॅट टाकलेला आहे, तो तुम्हाला भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं प्रतिज्ञापत्र करायचंय. मी एक नमुना म्हणून तुम्हाला देतोय, पण रिक्त जागा ठेवलेल्या आहेत मी. त्या रिक्त जागी तुम्ही तुमचा डेटा यामध्ये भरू शकता. कसा भरू शकता तर चला मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अशा पद्धतीने मी हा प्रतिज्ञापत्र तयार केलेलं आहे. किरकोळ बदल असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र अपलोड करू शकता कोऱ्या कागदावरला. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला कशी माहिती भरायची. आता उदाहरणार्थ मी या ठिकाणी टाकलेलं आहे तुमचा संपूर्ण पत्ता. बघू शकता या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता जे टाकले या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे नवीन नाव, म्हणजे तुम्हाला जे नाव करायचे ते नाव या ठिकाणी टाकायचंय. अशा पद्धतीने आता राहणार कुठले असेल, तुमचा पत्ता यामध्ये तुम्हाला टाकायचा. असं सर्व माहिती तुम्हाला भरायची. आपला ग्रुप जॉईन करा म्हणजे त्यावर तुम्हाला हे भेटून जाईल. तर आता खाली येतो. या ठिकाणी मी जे ऍफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र बनवलेले आहे ते प्रतिज्ञापत्र मी या ठिकाणी अपलोड करतोय. असं प्रतिज्ञापत्र मी या ठिकाणी अपलोड केलंय. त्याच्यानंतर आता आपल्याला खाली ऍप्लिकेशन फॉर्म, जो फॉर्म आपण सुरुवातीला दाखवला मी तुम्हाला, हे बघा हा जो फॉर्म आहे भरलेला, हा स्कॅन करून ठेवायचा आणि हा फॉर्म या ठिकाणी आता आपल्याला अपलोड करायचा आहे. मी भरून स्कॅन केलेला आहे. तर या ठिकाणी हा फॉर्म मी अपलोड केलेला आहे. आता अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ लागेल आणि डॉक्युमेंट या अर्जामध्ये यशस्वीरित्या अपलोड होतील. डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर आता आपल्याला जी स्टेप आहे ती पेमेंटच्या स्टेपवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण अर्ज भरून डॉक्युमेंट यामध्ये अपलोड यशस्वीरित्या केलेले आहेत. बघू शकता हे पेमेंट समरी तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन होईल. तुम्हाला जे पेमेंट करायचंय ते पेमेंट तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला यामध्ये दिसून जाईल. आता खाली यायचंय आपल्याला आणि बघू शकता इतका पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचंय, 559 रुपये. आता प्रोसेड टू पेमेंट यावरती क्लिक करायचंय. पेमेंटसाठी वेगवेगळे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतात, पण फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट करायचं असेल तर हा पर्याय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हा पर्याय निवडा आणि त्यानंतर समोर जा. अशा पद्धतीने पॉपअप येईल. पे वर क्लिक करा. तुम्हाला बारकोडचा पर्याय येईल या ठिकाणी UPI मध्ये. यावर क्लिक करा आणि बारकोडच्या माध्यमातून तुम्ही फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून UPI द्वारे यामध्ये पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने मी या ठिकाणी माझ्या फोन पेच्या माध्यमातून पेमेंट केलेलं आहे.
सक्सेसफुली पेमेंट झालेलं आहे मित्रांनो आणि यशस्वीरित्या पावती आपल्या समोर आलेली. तर याच पावतीची प्रिंट करून तुम्ही नागरिकांना देऊ शकता आणि वर्किंग 8 ते 10 दिवस तुमचं गॅजेट तयार होण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो. हे गॅजेट ते सर्व लिगल ऍक्टिव्हिटीसाठी, सर्व लिगल कामासाठी ते वापरू शकतात. या ठिकाणी मी फोल्डरमध्ये सेव्ह करून घेतो PDF, कारण आपल्याला परत स्टेटस चेक करण्यासाठी किंवा गॅजेट डाउनलोड करण्यासाठी ही पावती यावरला ऍप्लिकेशन नंबर लागणार आहे. तर असा महत्वपूर्ण यशस्वीरित्या आपण अर्ज केलेला आहे. तुम्ही देखील असा अर्ज करू शकता व असेच नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन माहिती तुम्हाला जर मिळत राहावी असं वाटत असेल तर आजच आणि आत्ताच ताबडतोब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप देखील तुम्ही जॉईन करून आमच्याशी जोडले जाऊ शकता व वेळोवेळी ज्या वेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील. तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेटला असाल तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला मित्रांनो, भेटू पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.